आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे जनतेला माहिती आहे। जे लोक भाजप सोबत आहेत ते राष्ट्रवादीत असू शकत नाहीत। शरद पवारांचा अजित पवार गटाला उत्तर। दादांचा मनसे सोबतचा जुना व्हिडिओ दाखवून पक्ष आणि चिन्ह मिळेल असं वाटणं म्हणजे मुंगेरी लालके हसीन सपने। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचे ट्विट। राष्ट्रवादी कोणाची हे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना माहिती। सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांना प्रत्युत्तर। पुरावे मागणं ही त्यांची परंपरा। मी बालबुद्धीला उत्तर देत नाही। वाघनखांवरनं फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। आदूबाळानं किती सळो की पळो केलंय ते दिसतंय। शेलारांसह फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचा पलटवार। शिवरायांच्या वाघनखांवरनं कोणताही वाद नको। मला वाघनखांबद्दल काही जाण नाही। ज्यांना माहिती आहे त्यांना विचारावं। वाघनखांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। शिवसेना हीच शिवाजी महाराजांची खरी वाघनखं। शिवसेना फोडून भाजपनं वाघनखं बोथट केली। राऊतांचा हल्ला बोलतो वाघनखं परत आणून तुम्ही परत दिल्लीची गुलामगिरीच करणार ना असाही सवाल। संजय राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते। जुन्या वक्तव्याची आठवण करून देत मुनगंटीवारांचा राऊतांवर पलटवार। आदित्य ठाकरेंचं फार म्यावम्याव सुरू झालंय। आदित्य ठाकरेंनी वाघनखांवरनं केलेल्या टीकेला आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर। आमच्यावरती टीका करायचा काहींना पगार मिळतो त्यांच्यावरती मी बोलत नाही। नितेश राणेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंनी पॉझिटिव्ह राहावं निगेटिव्ह बोलू नये। त्यांना कोण मार्गदर्शन करतं हे पाहावं लागेल। आदित्य ठाकरेंच्या वाघनखांवरच्या प्रश्नांवरनं केसरकरांची प्रतिक्रिया। शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर विरोधकांनी सिद्ध करावं। आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं विरोधकांना आव्हान। तर मराठी माणसाच्या अस्मितेबाबतच्या गोष्टींचं राजकारण न करण्याचा सल्ला। कंत्राटी भरतीच्या फाईलवरती मागच्या मुख्यमंत्र्यांची सही। मग या सरकारच्या काळात कंत्राट भरतीच्या फाईलवरती सही। अजित पवारांचं वक्तव्य। फाईलवरती मागच्या मुख्यमंत्र्यांची सही मग अजूनही अंमलबजावणी का नाही। पंतप्रधान मोदींनी कंत्राटी पद्धत आणली। अजित पवारांच्या आरोपांवर विनायक राऊतांचा सवाल। आमदार अपात्रतेचा निर्णय मी नियमानुसार घेणार। संविधानाची माहिती नसणारे आक्षेप घेतायत पण कुणाच्याही दबावाखाली मी निर्णय घेणार नाही। नार्वेकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई पालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी। दिवसातनं 5 वेळा मुंबईतील टॉयलेट स्वच्छ करा अन्यथा निलंबन कारवाई होईल। मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवरती भडकले। मुंबईच्या कुलाबा कोळीवाड्यामध्ये पाहणी करताना राहुल नार्वेकर संतापले। विकासकांबरोबरच विश्वासात घ्या काही लोकांची मागणी तर मक्तेदारी चालणार नाही। मी सगळ्यांना सोबत घेऊन चालतो असं सुनावलं। कुणबी प्रमाणपत्र द्यायचं नसेल तर स्वतंत्र मराठा प्रवर्ग तयार करून 50% आरक्षण द्या। मनोज जरांगेंकडनं सरकारला दुसरा पर्याय। सुधीर मुनगंटीवार आज रात्री उशिरा ब्रिटन दौऱ्यावर। लंडनहून वाघनखं आणण्याच्या प्रक्रियेसाठी दौरा। शिवभक्तांच्या आग्रहाखातर विशेष पोशाख परिधान करणार। मुंबईत इंडिया आघाडीच्या उद्या भाजप विरोधात मे गांधी आंदोलन। भाजपकडनं गांधींचा अवमान करण्याचं काम सुरू। वर्षा गायकवाडांची टीका। इंडिया आघाडीनं रस्ते घरांसह मन साफ करावं। इंडिया आघाडीच्या भाजप विरोधातील मार्चवरती फडणवीसांचा निशाणा। भरत गोगावले मंत्री व्हावेत ही माझी प्रामाणिक इच्छा। गोगावले लवकरच मंत्री होतील। उदय सामंतांचं भाकीत। पूर्वीच्या काळात मुघलांना संताजी धनाजी दिसायचे तसं आता विरोधकांना एकनाथ शिंदे दिसतात। मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला। कपिल पाटील हे फक्त नावापुरते राज्यमंत्री। कारभार प्रधानमंत्री कार्यालयातच चालतो। भिवंडी लोकसभेवरनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। सरकारनं आम्हाला चॉकलेट दाखवण्याचं काम करू नये। मराठा आरक्षण मिळू नये यासाठी 5 ते 6 जणांनी ठेका घेतलाय। अर्धवट आरक्षण द्यायला आम्ही तयार नाही। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मनोज जरांगेंची 5 ऑक्टोबरला सोलापुरात सभा। सकल मराठा समाजाकडनं सभेचं आयोजन। सोलापूर शहरासह जिल्हाभरात 5 सभा। जालन्याच्या अंतरवाली सराटीत 14 ऑक्टोबरला मराठा समाजाकडनं आरक्षण संदर्भात सभेचं आयोजन। सभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। बारामतीच्या 10 ते 12 गावांचा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा। 8 ऑक्टोबरला बारामती रोडवरती रास्ता रोकोचं आयोजन। पुण्याच्या खेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आजपासून बेमुदत साखळी उपोषण। आंदोलनाला मनोज जरांगे पाटील खासदार छत्रपती संभाजीराजे भेट देणार। सोलापूरच्या मोहोळमध्ये धनगर समाजाकडनं एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन। 3 ऑक्टोबरला शेकडो मेंढरांसह धनगर समाज बांधव आक्रोश मोर्चा काढणार। सुप्रिया सुळे आजपासून 3 दिवस विदर्भ दौऱ्यावर। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। कार्यकर्ता टिकवून ठेवण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची धाड। नागपूर जिल्ह्यातील तुकाराम तागडेंच्या सूत गिरणीवरती छापा।
काँग्रेसचे आमदार कुणाल पाटलांच्या सूतगिरणीवर छापेमारी, चौकशी सुरू। नागपूर पुणे इथल्या आयकर विभागाची पथकं। प्राथमिक माहिती, शरद पवारांनी घेतलं माऊलींचं दर्शन, ज्ञानेश्वरांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार। आळंदी जवळील चरहोली बुद्रुकमध्ये एक दिवसीय भागवत वारकरी संमेलन, यात शरद पवारांचा सत्कार। भागवत वारकरी महासंघानं कृतज्ञतापत्र सोपवलं। बीडच्या धारूरमध्ये रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन, रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पीएमपीएलच्या ऑनलाईन तिकीट सेवेचं कोथरूड आगारामध्ये उद्घाटन, ऑनलाईन तिकीट काढून चंद्रकांत पाटलांचा प्रवास। ठाणे नगर पोलिसांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग, शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडून ठाण्यात स्वच्छता। नाशिकच्या इगतपुरीत घोटी टोल नाका परिसरात आदिवासी संघटनांचं आंदोलन, धनगर समाजाच्या आदिवासीच्या कोट्यातनं आरक्षण न देण्याची मागणी। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा। लालबाग राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा आज लिलाव, संध्याकाळी 5 ते रात्री 10 दरम्यान होणार लिलाव। तर सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी, साईबाबांच्या दर्शनासाठी लागल्या मोठाल्या रांगा। कोकणात दमदार पावसाची हजेरी, मुंबई गोवा महामार्गावरील कापडगाव ते चरवेली महामार्गावरती पाणी। समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यानं देवगड बंदरात 400 नौका आश्रयाला, हवामान विभागाकडून 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा। जोरदार पावसामुळे पुण्यामध्ये घोड धरण 100% भरलं, 1000 क्युसेक घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलं, नदीपात्रात 1400 क्युसेकनं विसर्ग सुरू। अमरावतीत पावसाचा कहर, घरांवरील टीनपत्रे उडाले, घरांचं नुकसान, नागरिकांचे हाल। पनवेल ते बेलापूर दरम्यान 38 तासांचा मेगा ब्लॉक, काल रात्री 11 वाजल्यापासून हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक सुरू, पनवेल बेलापूर मार्गावरती एकही लोकल धावणार नाही। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 209 रुपयांची वाढ, मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचा दर 1684 रुपयांवर। मुंबईमध्ये आजपासून प्रवेश महागला, वाशी मुलुंड पूर्व पश्चिम, ऐरोली दहिसरमध्ये टोल दरात वाढ। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यामध्ये सुसाट प्रवासाला ब्रेक, पुढचे 5 दिवस बोगद्यातील वाहतूक बंद राहणार। रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या कामाला गती देण्यात येणार। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या पर्यटन हंगामाची उत्साही सुरुवात, विधिवत पूजन करून पर्यटकांना प्रवेश। पितृपक्षाला सुरुवात होता सोने चांदीच्या भावात घसरण, 2 दिवसात सोनं 800 रुपये प्रति तोळ्यानं कमी, तर 5 दिवसात चांदीच्या भावात 1000ची घसरण। शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, बनावट देणगी पावती देऊन देणगीदारांसह संस्थानाची फसवणूक, एका भाविकाच्या निनावी पत्रामुळे प्रकार समोर। गोकुळ दुधाच्या खरेदी दरात 1.5 रुपयांची वाढ, म्हशीच्या दुधाची कमी झालेली उपलब्धता आणि चाऱ्याच्या किमतीत वाढल्यानं दरवाढीचा निर्णय। मुंबईच्या मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीला स्थगिती, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे निर्देश, 389 झाडं, मलबार टेकडी, काही रस्ते बाधित होत असल्यानं प्रकल्पाला विरोध। नाशिकच्या महापालिका शाळांमध्ये आता डिजिटल शिक्षण मिळणार, 82 शाळांच्या 656 वर्गखोल्या डिजिटल होणार, शिक्षकांना प्रशिक्षण। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवे सोयाबीन 4500वर, ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट। नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत, मिरचीवरती केलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट। गोंदियामध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका, जोरदार पावसानं शेतातील पिकांनी माना टाकल्या, आधी संकटात असलेला शेतकरी पुन्हा संकटात। परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकं बहरली, कापसासह खरीप पिकांना दिलासा मिळणार, शेतकरी समाधानी। सोलापुरातल्या बैरागवाडी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत शेतकऱ्यांना खरबूज पिकातनं घेतलं विक्रमी उत्पादन, शेतकरी समाधान। तनपुरे यांना 9 ते 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा। छत्रपती संभाजीनगरच्या सावखेडा इथे स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्त्याने ट्रॅक्टर आणि चिखलातनं करावा लागतोय प्रवास। परभणीच्या मुरुंबा इथे खराब रस्त्याच्या शाळकरी विद्यार्थ्यांना फटका, वाहन चिखलात अडकल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी पायी प्रवास। ठाण्याच्या अंबरनाथमध्ये नालंबी रोड वाहतुकीसाठी धोकादायक, रस्त्याची दुरवस्था, अपघात होण्याची भीती। नांदेडच्या अर्धापूर शहरामध्ये सावतामाळी नगरात मूलभूत सुविधांचा अभाव, रस्ते नाल्यात आणि पिण्याच्या पाण्याची समस्या, नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरील सुरक्षा जाळीची चोरी, दिशादर्शक फलक आणि बॅटरीही चोरी,
जाळी नसल्यानं दुर्घटनेची शक्यता। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे चौकशी होईपर्यंत निलंबित, कामात आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करत गंभीर गैरकृत्य केल्याचा ठपका। साताऱ्याच्या कराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगाम कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अग्नी प्रदीपन समारंभ। नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये गडगा गाव शिवारामध्ये शेतकऱ्यांना बँकेची वसुलीसाठी नोटीस, शेतात पाणी साचल्यानं शेती शेवाळली आणि बँकेची नोटीस आल्यानं शेतकरी हैराण। बीड परळी महामार्गावरती ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, संबंधित ट्रक चालकाच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या। अखिल भारतीय आदिवासी सेनेचं नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात आंदोलन, दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव देण्याची मागणी। पुण्याच्या ओतूर इथे शेतशिवारामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश, ओतूर वनविभागाच्या पथकाकडनं बछड्याची सुखरूप सुटका।